आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला एक अतिशय महत्त्वाची बातमी। आमदार अपात्रतेच्या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टाला उत्तरदायी आहेत असं स्पष्टपणे सुनावलंय। 25 जून 2022 रोजी सत्ता संघर्षाची केस सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती। त्या याचिकेत एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली होती। 11 मे 2023 रोजी दिलेल्या निकालात सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांच्याकडे सोपवलं होतं। याच अनुषंगाने 11 मे रोजी दिलेल्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्षांनी काय केलं असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलाय। तर या प्रकरणी कोर्टाच्या आदेशाची प्रत माझ्याकडे आली नसल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय। माननीय सुप्रीम कोर्टाने डायरेक्टिव्स दिलेले आहेत। या डायरेक्टिव्सच्या आधारे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की तुम्ही आता या आदेशाला जो 11 मे रोजी दिला होता सुप्रीम कोर्टाने आणि रिझनेबल टाइम लिमिटमध्ये डिस्क्वालिफिकेशन प्रोसिडिंग्स ही विधिमंडळाच्या राज्याच्या अध्यक्षांजवळ जातात, त्याप्रमाणे अध्यक्षांनी या बाबतीमध्ये निर्णय घेऊन सुप्रीम कोर्टाला अवगत करावं। म्हणजे एक आठवड्यामध्ये निर्णय येईल असं म्हणता येईल। 4 महिने उलटून गेले तरीही अजूनपर्यंत झालेलं नाहीये आणि सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा आदर करावा आणि लवकरात लवकर या प्रोसिडिंग्स पूर्ण करून सुप्रीम कोर्टाने विधानसभा त्यांच्या, कारण ही कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे, ते कॉसी ज्युडिशियल अथॉरिटी आहे। स्पीकरच्या कामकाजाबद्दल स्पीकर म्हणून त्यांचं हे असतं त्या ह्याला नाही, पण इकडनं ज्या वेळेला निर्देश दिले गेले होते त्यावेळेला ते ट्रायब्युनल म्हणून काम करतात आणि ट्रायब्युनलला एक आखून दिलेली त्याची एक पद्धत आहे, आखून दिलेली एक रेखीव आखणी आहे। त्याप्रमाणे त्यांनी, ज्याप्रमाणे आम्ही तुमचा आदर राखतो त्याप्रमाणे या कोर्टाने दिलेल्या निर्देशांचाही आदर राखावा आणि त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी। ट्रायब्युनल म्हणताय, ते ट्रायब्युनलने नियम पाळले नाही अशी चर्चा झाली। अशा प्रकारचं हे तुम्ही काढू शकता। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत आल्यानंतर सविस्तर भूमिका मांडणार असं म्हटलंय। कोणाच्याही मागणीवर निर्णय घेऊ शकत नाही। 16 आमदार अपात्रतेचा निर्णय कायद्यानं आणि नियमानं होणार असल्याचंही राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं। अद्याप माझ्यापर्यंत ही कोणती माहिती आली नाही आहे या संदर्भातली। सुप्रीम कोर्टात झालेल्या ऑर्डर संदर्भातली माहिती मी संपूर्णपणे घेईन आणि त्यानंतर पुढची कारवाई काय असेल त्याबद्दलचा निर्णय घेईन। सर, कुठेतरी दिरंगाई केली गेली असं मत जे आहे ते सुप्रीम कोर्टाने मांडलंय असंही म्हटलं गेलं। असं माझ्या ऐकण्यात आलं नाहीये। मी तर असं ऐकलंय की सुप्रीम कोर्टाने रेकग्नाइज केलंय की अध्यक्ष हे एक संविधानिक पद आहे आणि त्यामुळे त्या पदासंदर्भात कोर्टात कुठच्याही प्रकारचा उल्लेख होणं अपेक्षित नाहीये। 2 आठवड्याची मुदत दिल्याची सुद्धा माहिती मिळालेली आहे। 2 आठवड्यात निर्णय जो आहे तो अध्यक्षांनी पात्र अपात्रतेचा घ्यावा अशी माहिती आली। अशी कोणतीही माहिती माझ्याकडे नाहीये। सोमवारी सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या बद्दल निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधातील ठाकरे शिवसेनेच्या याचिकेवरची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे। आता यावर 3 आठवड्यानंतर सुनावणी होईल। मात्र तत्पूर्वी ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी निकालाबद्दल काय भाष्य केलंय आणि हे प्रकरण नेमकं काय आहे थोडक्यात पाहूयात। शिवसेना नाव आणि पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निकालाच्या विरोधातल्या ठाकरे गटाच्या याचिकेवरची सुनावणी आता लांबणीवर पडलेली आहे। आता 3 आठवड्यानंतर यावर सुनावणीची शक्यता आहे। तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात दाखल याचिकेवर ठाकरेंच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केलाय। या केसबाबतची पार्श्वभूमी स्पष्ट करताना ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलंय की निवडणूक आयोगानं पक्षाच्या घटनेच्या आधारे निर्णय दिला होता। शिवसेना पक्षाची ज्यावेळेला स्थापना झाली त्यावेळेला संस्थापक बाळासाहेब ठाकरे हे कायमस्वरूपी संस्थापक राहतील अशी घटना होती। मात्र निवडणूक आयोगानं त्यांना लोकशाहीमध्ये कोणतंही पद हे तहहयात राहू शकत नाही असं म्हटलं होतं आणि त्यानंतर बाळासाहेबांना निवडणूक करून अध्यक्ष केलं गेलं होतं। एक गोष्ट मात्र खरी आहे की शिवसेना पक्षाची घटना, ती घटना रजिस्टर झाली आहे की नाही आणि त्या पक्षाच्या घटनेनुसार पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचं बलाबल कोणाच्या बाजूने हा प्राथमिक मुद्दा राहू शकतो।
तर उबाठा शिवसेनेचे खासदार असलेल्या संजय राऊतांनी संसदेतले खासदार आणि विधिमंडळातले आमदार पक्ष सोडून गेले, परंतु पक्ष फुटला हे मान्य करता येणार नाही असे खंडपीठाचे निर्देश आहेत. त्यामुळे शिवसेना हा पक्ष एकसंध आहे आणि एकसंध राहील. तसंच आमदार अपात्रतेच्या संदर्भात जो वेळकाढूपणा सुरू आहे त्यावरही राऊतांनी हल्लाबोल केला. विधिमंडळातले किंवा संसदेतले काही आमदार किंवा खासदार गेले सोडून म्हणजे पक्ष फुटला हे मान्य करता येणार नाही. हे चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील 5 सदस्यीय खंडपीठाचे हे निर्देश. त्याच्यामुळे शिवसेना ही एकसंघ आहे, एकसंघ राहील. त्यामुळे पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टाकडून नेमका कुणाला दिलासा मिळतो हे आता 3 आठवड्यानंतर स्पष्ट होईल. शिवाय त्यानंतर राज्यातल्या राजकारणाला सुद्धा कदाचित एक नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नागपूरमध्ये आज ओबीसी कुणबी महासंघाच्याकडून एक मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास संघटनांनी विरोध केला. जोपर्यंत लेखी स्वरूपाचं आश्वासन मिळत नाही, मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही अशी भूमिका ओबीसी महासंघानं घेतली आहे. यावेळी मोठ्या संख्येनं समाज बांधव सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. पोलिसांनी काही जणांना ताब्यातही घेतलं. ओबीसीच्या मागण्या जोपर्यंत संपणार नाही, मागण्या पूर्ण होणार नाही, तोपर्यंत हे आंदोलनाला माझा पाठिंबा राहील. ओबीसी समाजाला माझा पाठिंबा राहील. सरकारने ओबीसीला जर न्याय देणार नसेल तर मात्र येणाऱ्या दिवसात सरकारला या सगळ्याचे प्रायश्चित्त भोगावं लागेल. ओबीसीच्या हक्काचं कुणालाही वाटेकरी न करता ओबीसीला मिळत राहावं, ओबीसीच्या मागण्या पूर्ण व्हाव्या, ही या मोर्चाची मागणी आहे. मराठा समाजाच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे, पण मराठा समाजाला ओबीसी समाजामधनं आरक्षण द्यायला नाही पाहिजे याच्यासाठी आमचा विरोध आहे. मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिलं पाहिजे, पण ओबीसी मध्ये वाटा पाडून नाही. देवेंद्र फडणवीस यांनी जे ओबीसी समाजाच्या मंचावर जे आश्वासन दिलं ते त्यांनी पाळलं पाहिजे. आणखीन एक महत्त्वाची बातमी. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मर्यादा ओलांडून टीका केली. टीका करताना पडळकर यांनी अजित पवार यांना लबाड लांडग्याची उपमा दिली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं सुद्धा आक्रमक भूमिका घेतली. परिणामी महायुती सरकारमध्ये नवा संघर्ष सुरू झालाय. बघा, अजित पवारांना मुळात आम्ही मानत नाही. हा लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. आम्ही अशा लोकांना मानत नाही. महायुतीच्या सरकारमधले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी हे उद्गार काढले आहेत. त्यांच्या या उद्गारावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधल्या सख्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. अजित पवार यांनी महाविकास आघाडीची साथ सोडून महायुतीच्या सरकारमध्ये प्रवेश केला. मात्र त्यानंतरही अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका सुरूच आहे. आरक्षणाच्या संदर्भात गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. मात्र पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं नाही. या प्रकरणी त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. बघा, अजित पवारांना मुळात आम्ही मानत नाही. हा लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. आम्ही अशा लोकांना मानत नाही आणि त्यामुळं मी त्यांना पत्र द्यायचा काही विषयच नाही. कारण ते नेहमी आमच्या विरोधातले आहेत. ते कुठं जरी आले, आमच्या बरोबर आले तर त्यांची काही भूमिका बदलल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे आम्ही त्यांना पत्र देण्याची मला काही गरज वाटत नाही. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर मागच्या 4 वर्षांपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर सातत्यानं टीका करतायत. मात्र आता अजित पवार महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. तरीही पडळकर खालच्या पातळीवरून टीका करत असल्यानं अजित पवार गटानं सुद्धा खडे बोल सुनावलेत. अजित पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांची पात्रता काय आहे असा जिव्हारी लागणारा सवाल उपस्थित करण्यात आलाय. FIR आहे आटपाडी पोलीस स्टेशनला, तसा तो FIR आहे. आणि मी गुगलवर जरी टाकलं मंगळसूत्र चोर तर तुम्हाला याचंच थोबाड दिसणार आहे. त्याच्यामुळे हे लहान लेकराला काही सांगण्याची गरज नाही. अरे, जो आपल्या आईचा होऊ शकला नाही, जो आपल्या भावाचा होऊ शकला नाही, जो समाजाचा होऊ शकला नाही, आजवर ज्यांनी समाजाचा फायदा घेऊन वेगवेगळी पदं भोगली, तो जनतेचा काय होणार. अजितदादांवर प्रेम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगून इच्छितो की त्याला दिसेल तिथं झोडायचा. त्याला सुट्टी नाही. जरी त्यांनी माफी मागितली तरी झोडायचा त्याला.
त्याच्या गाड्या बिड्या फोडायचा आम्हाला आमच्या एक्सप्रेसवर तो एवढा 2-4 दिवसात दिसणारच आहे. त्याला जिथं घावन तिथं आम्ही जोडल्याशिवाय राहणार नाही. अजित पवार यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांचा दणदणीत पराभव केला होता. अजित पवार यांना 1,95,000 मतं मिळाली तर गोपीचंद पडळकर यांना अवघी 30,000 मतं मिळाली होती. अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचा तब्बल 1,65,000 मतांनी पराभव केला. निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालेल्या गोपीचंद पडळकर यांनी त्यानंतर सातत्यानं पवार कुटुंबियांवर टीका केली. पण आता अजित पवार गटानं सुद्धा त्याच भाषेत उत्तर द्यायला सुरुवात केल्यानं हा राजकीय संघर्ष महायुती सरकारसाठी डोकेदुखी ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. इकडे कोल्हापुरात महाडिक आणि सतेज पाटील यांच्यात पुन्हा संघर्ष सुरू होतोय. हे दोघेही आमने सामने आलेत. राजाराम कारखाना सभेवरून सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्यावर निशाणा साधलाय. पोटनियम बदलून महाडिक यांचा खाजगीकरणाचा घाट असल्याची टीका त्यांनी केली आहे. 29 तारखेला राजाराम कारखान्याची सभा होणार आहे आणि त्याआधीच कारखाना खाजगी करून टाका असा प्रहार सतेज पाटील यांनी केला आहे. राजाराम कारखान्याचं कार्यक्षेत्र हे 6 तालुक्याचं कार्यक्षेत्र. शाहूवाडीपासून राधानगरीतल्या चांद्या कोत्यापासूनचं कार्यक्षेत्र या ठिकाणी आणि म्हणून वेळ एकची ठेवावी ही सभासदांच्या अनेक दिवसापासूनची मागणी. पोटनियमामध्ये अनेक बदल चाललेले आहेत. जे 1200 सभासद कमी झाले तोच पोटनियम या लागलेला आहे की लीजवर जमीन दिली तरी सभासद. मला वाटते महाराष्ट्रामध्ये त्याच्यापेक्षा खाजगीकरणाचाच ठराव करा जाऊ. बहुमताच्या जोरावर सरळ खाजगीकरणाचा ठराव करा आणि तुमच्या नावावर कारखाना करून टाका जाऊ. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. इंडिया आघाडी नेतृत्वहीन असून इथे कोणीच एकमेकांचं ऐकायला तयार नाही असा टोला त्यांनी लगावला. ज्या नेत्यांना त्यांच्या राज्यात स्थान नाही ते देशी पातळीवरचे नेते असल्याचा टोला त्यांनी लगावलाय. तर काँग्रेसनं दिलेली आश्वासनं पोकळ असून ती फक्त कागदावरतीच राहतात अशी टिप्पणीही त्यांनी जोडली. देखिए, जो इंडी अलायंस है इसमें कोई भी एक दूसरे को नेता मानने को तैयार नहीं है. यहाँ पर जितनी पार्टियां हैं उससे दुगने नेता है, क्योंकि एक एक पार्टी में 2-2 नेता भी है. तो इस प्रकार का अलायंस ये कभी कारगर नहीं होता. अलायंस ये कोहेसिव होना चाहिए. अलायंस इस प्रकार का होना चाहिए कि जो एक दूसरे को अकोमोडेट करे. रोज इनकी बयानबाजियाँ एक दूसरे के खिलाफ भी है और सबसे बड़ी बात यह है कि इनका एक दूसरे के राज्य में कोई वजूद नहीं है. राहुल जी सुबह क्या कहते हैं उनको शाम को याद नहीं रहता है और शाम को क्या कहते हैं दूसरे दिन पता नहीं होता. तो राहुल जी भले ही कांग्रेस के बड़े नेता हो, लेकिन उनके बयानों को सीरियसली लेना ये मैं नहीं मानता बहुत आवश्यक है. देशातील लोकशाहीची साक्षीदार असलेल्या संसदेत आज शेवटचं कामकाज झालं. मंगळवारपासून नव्या संसदेत कामकाजाला सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत संसदेच्या आठवणी जागवल्या. संसदेच्या विशेष 5 दिवसीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. देश की नेतृत्व की क्षमता को एक नया आयाम दिया है. मंगळवारपासून नव्या संसद भवनात म्हणजेच भारतीय लोकशाहीच्या मंदिरात सर्व लोकप्रतिनिधी भारतीय नागरिकांचं प्रतिनिधित्व करतील. या सदनातून निरोप घेणं हा भावुक क्षण आहे. कुठलंही कुटुंब जेव्हा जुनं घर सोडून नव्या घरात जातं तेव्हा त्यांचंही मन हेलावतं. आपल्या प्रत्येकाचीच अवस्था अशीच आहे अशा शब्दात निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले होते. ये सदन से विदाई लेना एक बहुत ही भावुक पल है. परिवार भी अगर पुराना घर छोड़ करके नए घर जाता है तो बहुत सारी यादें कुछ पल के लिए उसको झकझोर देती है. संसदेच्या 75 वर्षांमधल्या इतिहासाच्या सामूहिक परिणामामुळेच जगात भारताचा डंका वाजत असल्याचं पंतप्रधानांनी यावेळेला सांगितलं. सबका साथ सबका विकास या मंत्रानं आपण जग जोडल्याचं पंतप्रधान मोदी यावेळेला म्हणाले. संसदेत कधी संघर्ष झाला, कधी वाद झाले, तर कधी प्रचंड उत्साह देखील पाहिला आणि हीच शिदोरी घेऊन पुढे जात असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. खट्टे मीठे अनुभव भी रहे हैं, नोकझोंक भी रही है,
कभी संघर्ष का माहौल भी रहा है और कभी इसी सदन में उत्सव और उमंग का माहौल भी रहा है। ये सारी स्मृतियां हमारे साथ, हम सबकी साझी स्मृतियां। स्वतंत्र भारताच्या नवनिर्माणाशी जोडलेल्या अनेक घटनांनी जुन्या सदनात आकार घेतल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवर्जून सांगितलं। पहिल्यांदा खासदार होऊन संसदेत आल्यावर या इमारतीच्या पायरीवर नतमस्तक झाल्याची आठवण पंतप्रधान मोदींनी सांगितली। आजाद भारत के नवनिर्माण से जुड़ी हुई अनेक घटनाएं इन 75 वर्ष में यही सदन में आकार लेती हुई हमने देखी है। देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यापासून ते देशानं घेतलेल्या भरारीचं साक्षीदार ही जुनी संसद होती। जगात भारताची लोकशाही प्रगल्भ कशी झाली हेही जुन्या संसदेनं पाहिलं। याच सदनातील कारभार देशाच्या विकासाला दिशा देणारा ठरला। तिथल्या चर्चा आणि वादविवादांनी अनेक नवे कायदे अस्तित्वात आले, पण आता हा इतिहास झालाय। मात्र नव्या संसदेत गेल्यानंतरही जुन्या संसदेचा हा इतिहास कधीच विसरता येणार नाही, हेही तितकंच खरं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। द्रास इथे युद्ध स्मारकाला भेट दिल्यानंतर आणि आपल्या शूर सैनिकांच्या पराक्रमाची गाथा जाणून घेतल्यानंतर आपल्याला खूप अभिमान वाटला। द्रास युद्ध स्मारकाला दिलेली भेट प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी असून देशभक्तीची भावना अधिक वृद्धिंगत करणारी अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। गुजरातमध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातलाय। मुसळधार पावसामुळे भरूच शहरात सर्वत्र पाणी साचलं असून जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालंय। तर नर्मदा नदीवर बांधण्यात आलेल्या सरदार सरोवर धरणातल्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली। अशात पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे 23 दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झालाय। आणि अर्थातच आता गणपती बाप्पाच्या काही बातम्या। कोकणात पारंपरिक पद्धतीनं गणपती बाप्पाचं घराघरात आगमन होऊ लागलंय। भक्तिभावे स्वागत करण्यात येतंय। पारंपरिक वाद्यांच्या तालावर डोक्यावर बाप्पाची मूर्ती घेऊन शेताच्या बांधावरून बाप्पा आपल्या लाडक्या भक्ताच्या घरी निघाले आहेत। यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।